पाठ 11वा, कार्य आणि ऊर्जा. चित्रात कोणकोणत्या क्रिया दिसत आहेत? प्रत्येक क्रिया करताना बल लावावे लागते का? चित्रामध्ये विविध वस्तूमध्ये मूळ जागा सोडली तर काय होईल? वरील चित्राचे निरीक्षण केल्यास वस्तू मूळ जागा बदलते, म्हणजेच त्यांचे विस्थापन होते. एका रिकाम्या पेटी घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे तिला दोरा बांधा. दोऱ्याच्या साहाय्याने ती ओढत 10 मीटर अंतर सरळ रेषेत चाला. आता त्याच पेटीमध्ये 20 पुस्तके भरा. पुन्हा दोऱ्याच्या साहाय्याने ओढत 10 मीटर अंतर सरळ चाला. कोणता अनुभव येईल? आता पेटीत 20 पुस्तके भरून 20 मीटर अंतर सरळ चाला. कोणत्या वेळेस कार्य अधिक झालेले लक्षात येईल? सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर कार्यही अधिक असते. कार्य करण्याच्या स्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल होत असतो. वरील कृतीत कोणकोणती बले पेटीवर कार्य करत आहेत? बल न लावता विस्थापन करणे शक्य होईल का? बल आणि विस्थापन हे कार्य करण्यासाठी काय कृती करावी लागेल? भिंतीवर दोन्ही हाताने बल लावल्यास विस्थापन होईल का? बल लावून विस्थापन झाले नाही याचा अर्थ काय होईल? एक कप्पी घ्या. एका उंच ठिकाणी तिला पक्के बांधा. कप्पीवरून दोरा टांगून दोराचे एक टोक तुमच्या हातामध्ये पकडा. दुसऱ्या टोकाला 2 किलोग्राम वजनाचे एक ओझे बांधा. सुरुवातीस हे ओझे कप्पीच्या साहाय्याने 1 मीटर उंचीपर्यंत उचलून पहा. पुन्हा तेच ओझे कप्पीच्या साहाय्याने 4 मीटरपर्यंत उचलून पहा. कोणत्या वेळेस अधिक जास्त बल लागेल? सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल आणि विस्थापन या दोन्हींचा सुद्धा वापर करावा लागतो. कार्य आणि ऊर्जा. चित्रामध्ये मुलाने खेळण्यासाठी गाडीला बल लावलेले पाहायला मिळते. गाडीला लावलेल्या बलाच्या गाडीचे विस्थापन होऊन कार्य घडताना पाहायला मिळते. म्हणजेच ऊर्जेचे रूपांतर बलामार्फत कार्यामध्ये झालेले पाहायला मिळतात. तुम्ही तुमच्या मित्राबरोबर धावत्या किंवा धावत मैदानावरती फेऱ्या मारा. तुम्ही जेवढ्या फेऱ्या मारताल तेवढ्या फेऱ्या तुमचा मित्रही मारू शकेल का याचे निरीक्षण करा. मित्रामधील फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखी असू शकत नाही. तुम्ही मैदानावरती जेवढ्या फेऱ्या मारता त्यापेक्षा जास्त फेऱ्या तुमचा मित्र मारू शकेल किंवा कमीही मारू शकेल. फेऱ्याची संख्या सारखी असणार नाही. मैदानावरती कोणी 2 फेऱ्या मारू शकतं, तर कोणी 3 फेऱ्या, तर कोणी 4 फेऱ्या मारू शकते. फेऱ्या मारून जर का दम लागला म्हणजेच प्रत्येकामध्ये फेऱ्या मारण्याची क्षमता सारखी नाही आपल्याला लक्षात येते. तुमच्यामध्ये जेवढी क्षमता असेल तेवढ्या फेऱ्या तुम्ही मारू शकता. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा या नावाने ओळखल्या जातं. संध्याकाळी खेळून आल्याच्या नंतर भूक लागते, कारण ऊर्जा ही खर्च केल्या जाते. आपल्या शरीरात ऊर्जा कुठून मिळत असते? तर अन्नामधून आपल्याला ऊर्जा मिळते. आपण का दमतो? कार्य केल्याच्या नंतर आपल्याला कार्य खर्च केलं जातं, म्हणून आपल्याला भूकही लागते आणि दमल्यासारखे वाटते. कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत. SI सिस्टम एकक पद्धतीमध्ये कार्य आणि ऊर्जा जूल या एककांमध्ये मोजली जाते. ऊर्जेचे रूप. यांत्रिक ऊर्जा. रबराचा तुकडा ताणून घ्या आणि त्याला सोडा. गलोलमध्ये दगड दाबून ठेवा आणि पाठीमागे ओढून परत सोडून द्या. वरील चित्रावरून आपल्या लक्षात येईल की गलोलचे रबर ताणून सोडून दिल्याच्या नंतर ते मूळच्या स्थितीत परत येते. दगड लांबवर जाताना पाहायला मिळतो. याप्रमाणे खेळण्याला जर का आपण चावी दिली आणि चावी जर का सोडली तर खेळणे सुद्धा
क्रियाशील व्हायला लागतात। उंचावरती साठवलेलं पाणी चक्रातून सोडले तर ते फिरायला लागते। प्रत्येक क्रियेमध्ये विस्थापन होते, म्हणजे कार्य हे होण्यासाठी ऊर्जा कोठून ना कुठून तर मिळवावी लागते। वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थ किंवा वस्तू साठवत गेलेल्या ऊर्जेला, साठवून ठेवलेल्या ऊर्जेला स्थितीत ऊर्जा म्हणतात। पाण्याच्या टाकीमध्ये पाणी साठवून ठेवले जाते आणि वाल भिंगल्याच्या नंतर प्रत्येकाच्या नळामध्ये पाणी यायला लागते। 2 चेंडू घ्या, त्यापैकी एक चेंडू टेबलावर स्थिर ठेवा, दुसरा चेंडू टेबलावर ठेवून तो पहिल्या चेंडूवर आदळेल असा त्याला धक्का द्या, म्हणजेच गतिमान करा। दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवर आदळल्यावर काय होईल? पहिल्या चेंडूची गती दुसऱ्या चेंडूला सुद्धा मिळेल, गतिज ऊर्जेत रूपांतर होईल। दुसऱ्या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूला गती मिळाल्यामुळे ही जी काही ऊर्जा होती ही एक प्रकारची गतिज ऊर्जा होती। गोट्यांच्या खेळामध्ये गोटी टोलावण्यासाठी गोटीमध्ये ऊर्जा कुठून येते? कॅरम खेळत असताना सोंगटी गतिमान करण्यासाठी स्ट्रायगरमध्ये ऊर्जा आपल्या बोटामधून त्या स्ट्रायगरवर प्रस्थापित होते। अशा प्रकारे गोटी स्ट्रायगरला आणि ऊर्जा दिल्यावर गोटी सोंगटी गतिमान व्हायला पाहायला मिळते। गतिमान किंवा गतीमुळे प्राप्त झालेल्या वस्तूला आपण गतिज ऊर्जा या नावाने ओळखला जातो। उष्णतेची ऊर्जा सूर्यापासून पृथ्वीला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळत असते, म्हणून वातावरणाचे तापमान सजीवसृष्टी अनुकूल असे राखले जाते। इंधनांच्या ज्वलनामुळे सुद्धा उष्णता मिळते। स्वयंपाक घरामध्ये उष्णता किंवा ऊर्जेचा सतत वापर होत असतो। उष्णता हे देखील एक ऊर्जेचे उपयोग आहे। सूर्यप्रकाश उष्णता ही ऊर्जा कॅलरी या एककामध्ये मोजल्या जाते। एका बहिर्गोल भिंग घेऊन एका कागदावर सूर्यप्रकाशामध्ये धरा। आता भिंग अशा प्रकारे मागे पुढे करा की जेणेकरून कागदावर प्रकाशाचा बारीकसा ठिपका पडेल। भिंग स्थितीत थोडा वेळ धरून ठेवा, काय दिसेल हे तुमच्या लक्षात येईल। प्रकाश ऊर्जा सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती तयार करतात। प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्नातील ऊर्जेत होते, हे आपण शिकलो आहोत। या अन्नांचा वापर वनस्पती, प्राणी कामे करण्यासाठी करतात। प्रकाश हे ऊर्जेचे एकक मानले जाते। ध्वनी ऊर्जा मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडे गेलेले तुम्ही पाहिले आहे। त्याचप्रमाणे खेळण्यातील काही मोटारीची हालचाल नियंत्रित करण्यासाठी ध्वनींचा म्हणजे हॉर्नचा उपयोग केला जातो। ध्वनीमुळे काही कार्य होतात, यावरून ध्वनी हे सुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे लक्षात येते। रासायनिक ऊर्जा लाकूड जळू लागले की उष्णता व प्रकाश मिळायला लागतो। या काही वेळे जळण्याचा आवाजही येतो। असे का होते? लाकडात साठवलेली ऊर्जा रासायनिक क्रियेतून वेगवेगळ्या रूपांतरित ऊर्जेत बाहेर पडते। लेड ॲसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते। रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या ऊर्जा असतात त्यांना रासायनिक ऊर्जा या नावाने ओळखल्या जातं। आपण रोजच्या वापरातील पंखा, दिवा, मिक्सर, टीव्ही, रेडिओ, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी उपकरणांचा उपयोग करतो। यांचे निरीक्षण करा, त्यांचे कार्य होण्यासाठी कोणती ऊर्जा लागते? तर ऊर्जाचे रूपांतर कार्य होताना ऊर्जेचे रूपांतर होत असते। एका ऊर्जा रूपांतरांची साखळी लक्षात घेऊन जलचक्राच्या प्रक्रियेमध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, त्यांच्यापासून पाऊसही पडतो। पाणी नद्यांमधून वाहून धरणामध्ये साठतात। धरणांचे पाणी उंचावर असल्यामुळे त्यात स्थित ऊर्जा असते। ते खाली येत असताना स्थितीत व गतिज ऊर्जेचे रूपांतर होऊन पाणी जनित्रावर पडल्यामुळे त्यामध्ये गतिज ऊर्जा जनित्राला मिळते। पाती फिरल्यामुळं विद्युत ऊर्जेची निर्मिती होताना किंवा स्थितीत ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होताना विद्युत ऊर्जा निर्माण होते। विद्युत ऊर्जेचा वापर घरामध्ये विविध कारणांसाठी केला जातो। विद्युत ऊर्जेचा वापर घरातील बल्ब, दिवा लावण्यासाठी, पंखा चालवण्यासाठी, गतिज ऊर्जेचे टेप चालू केल्यास ध्वनी ऊर्जेमध्ये, तर ओव्हन लावल्यामध्ये उष्णतेमध्ये रूपांतर होताना पाहायला मिळते। यावरून असे लक्षात येते की सर्व ऊर्जाचे रूपांतरामध्ये
अप्रत्यक्षपणे ऊर्जांचा उपयोग केला जातो. ऊर्जा ही वेगवेगळ्या कारणासाठी उपयोगात आणल्या जाते आणि ऊर्जेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे कामही करू शकतो. सूर्य हा सर्व प्रकारचा एक प्रकारचा स्रोत आहे. सूर्यापासून आपल्याला कोणतीही वेगवेगळ्या उपयोगासाठी आणल्या जाते. ऊर्जा स्रोत, ऊर्जा मिळण्याची साधने म्हणजे ऊर्जा स्रोत होय. ऊर्जा स्रोत दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करता येते. पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अविकरणीय ऊर्जा स्रोत. अशा प्रकारे ऊर्जांचे कार्य आपल्याला पाहायला मिळते. पारंपरिक ऊर्जा स्रोत अविकरणीय ऊर्जा स्रोत म्हणून मानला जातो. शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर करतोय त्या ऊर्जा स्रोतांना आपण पारंपरिक म्हणजे परंपरेने चालत आलेल्या ऊर्जा स्रोतांना पारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हणून ओळखल्या जातं. पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये गाई म्हशीच्या शेणापासून बनवलेले गौऱ्या, वनस्पतीचा पालापाचोळा, तसेच लाकूड, कोळसा व अलीकडील काळातील जीवाश्म इंधन तसेच पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. हे ऊर्जा स्रोत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाहीत. अपारंपरिक म्हणजे नव्याने निर्माण करून उपयोगात आणल्या जाणाऱ्या ऊर्जांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. ऊर्जा स्रोतांचा वापर पूर्व परंपरेने करण्यात येत नव्हता. हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड आहेत व विविध स्वरूपामध्ये पुन्हा पुन्हा वापरले जातात. सौर ऊर्जा, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अखंड व प्रचंड स्वरूपात आहे. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी सौर ऊर्जाच मानली जाते. सौर ऊर्जेचा उपयोगात आणण्यासाठी नवनवीन साधने विकसित करण्यात आली आहेत. जसे सौर चूल आहे, सौर जलतापक आहे, सौर शुष्कक आहे, सौर विद्युत घट आहे इत्यादी उपकरणांचा आपल्याला उपयोग करता येतो. पहिल्या 3 उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर केला गेला आहे आणि त्यामुळे अन्न शिजवणे, पाणी गरम करणे, धान्य वाळवणे शक्य झाले आहे. तसेच सौर विद्युत घटामुळे उपलब्ध ऊर्जा मिळवणे शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती करण्याची क्षमता सौर विद्युत स्वयंयंत्रामध्ये आहे. तर असे अनेक सौर विद्युत घट उपयोगात आणले जातात. पवन ऊर्जा, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून पवनचक्कीद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. पवनचक्कीचा वापर विहिरीतील पाणी काढण्यासाठी सुद्धा केला जातो. सागरी ऊर्जा, समुद्र खाडीकडील चिंचोळा भाग निवडून त्या ठिकाणी भिंत बांधतात. भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटामुळे भिंतीत बनवलेले जनयंत्रांची पाती फिरायला लागते आणि त्यापासून वीज निर्मिती व्हायला लागते. जलविद्युत ऊर्जा, पाण्यापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला जलविद्युत ऊर्जा म्हणतात. उंच ठिकाणी धरणामध्ये साठवलेले पाणी बोगद्याच्या साहाय्याने खाली आणून जमिनीमध्ये पाती फिरवली जातात. अशा पद्धतीने वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना जलविद्युत केंद्र म्हणून ओळखले जातं. महाराष्ट्रामध्ये कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. धरणावरील लहान विद्युत प्रकल्प कार्यरत आहे. समुद्रातील लहरीपासून मिळणारी ऊर्जा, समुद्रातील लाटा पुढे पुढे जाताना एखाद्या ठिकाणी पाणी नियमितपणे वर खाली होत असते. या गोष्टींचा उपयोग करून विद्युत निर्मिती करता येते. अणुऊर्जा, वीज टंचाईची गंभीर संकट लक्षात घेऊन अणुऊर्जेद्वारे विजेचे उत्पादन करता येते. युरेनियम व थेरियम यासारख्या जड मूलद्रव्यांच्या अणूंच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या किंवा निघणाऱ्या उष्णतेचा उपयोग वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो. विश्वातील प्रत्येक पदार्थ ऊर्जा आहे. ती सजीवासाठी तसेच निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा आहे. असे असतानाही ऊर्जा आपणास का दिसत नाही? ऊर्जा बचत व हरित ऊर्जा. विजेची बचत हा एक अर्थाने विद्युत निर्मितीची गरज म्हणून मानल्या जाते.
गरज नसताना दिवे बंद केले पाहिजे. सूर्यप्रकाश जास्त वेळ वापर करणे हे गरजेचे आहे. ऊर्जा बचतीचे अनेक मार्ग आहेत. ऊर्जा बचत करणे काळाची गरज आहे, अन्यथा जगातील तापमान वाढीसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरातून कार्बन दूर व विशिष्ट घटक जसे कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाहीत, अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा म्हणून ओळखले जाते. यांची वापर करणे काळाची गरज आहे. बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन जेव्हा होते तेव्हा कार्य घडतं. कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा मानली जाते. यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा ही ऊर्जेचे वेगवेगळी रूप आहेत. ऊर्जा मिळण्याचे साधन म्हणजेच ऊर्जा स्रोत म्हणून ओळखले जाते. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा